नमस्कार, मी नम्रता वागळे. आपण पाहत आहात पुढारी न्यूज आणि वेळ आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची. आज चर्चा कुठल्याही थेट राजकीय विषयाची नाहीये, मात्र राजकारण्यांच्या अवतीभवती घडणारे वाद ज्याचा वापर सोयीच्या राजकारणासाठी होतो असा आपला आजचा विषय आहे. झालं असं की पुण्यातली एक नावाजलेली शाळा हुजूरपागा या शाळेमध्ये ईद ए मिलाद निमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात मुंशी प्रेमचंद यांनी लिहिलेल्या ईदगाह या कथेचं नाट्य रूपांतर सादर करण्यात आलं. मुलांनी त्यानंतर शिरखुर्माचा आस्वाद घेतला. या कार्यक्रमाची बातमी वर्तमानपत्रात आली आणि आज हिंदुत्ववादी संघटनांनी या शाळेच्या कृतीवर आक्षेप घेतला आणि आंदोलन सुद्धा केलंय. मुलांमध्ये सर्व धर्म समभाव रुजवण्यासाठी हा उपक्रम केल्याचं शाळेनं स्पष्ट केलंय. मात्र तरीही हिंदुत्ववादी संघटनांचा आक्रमक पवित्रा कायम आहे. या संघटनांचा नेमका आक्षेप काय आहे? शाळेचं कृत्य योग्य अयोग्यतेच्या मापदंडात कसं मोजायचं? शाळेत गणेशोत्सव चालतो, मग ईद का चालत नाही? मुळात शाळेत धार्मिक कार्यक्रम करायचेच कशासाठी? संस्कृती शिकवण ठीक आहे, पण ते करताना धर्मशिक्षणाच्या सीमेपल्याड पाऊल पडतंय का? मुळात गणेशोत्सव चालत असेल तर ईद का नको, आणि ईद नको असेल तर गणेशोत्सव कशासाठी? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित राहतात आणि त्याचंच उत्तर शोधण्याचा प्रयत्न आपण आजच्या आपल्या चर्चेमध्ये करायचा आहे. आणि याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे, मुस्लिम विचारवंत लेखक शमसुद्दीन तांबोळी सर आपल्यासोबत आहेत, आणि शुभदा चौकर ज्या स्वतः लेखिका आहेत, विचारवंत आहेत, लहान मुलांसाठी वयम नावाचं नियतकालिक त्या चालवतात, त्याही आपले विचार यामध्ये मांडतील. मात्र सुरुवातीला शाळेकडून काय स्पष्टीकरण आले ते आपण ऐकूया. शिशु मंदिरमधल्या किमान 90% मुली या 18 वर्षांची बायहार्ट मॅडम आम्हाला तो प्रॉब्लेम बोलू देणार आता मॅडम आम्हाला म्हटलं ना कम टू द पॉइंट, व तुम्ही पण पॉइंट ते शिशु मंदिरचंच आहे आणि म्हणून शिशु मंदिर शब्द वापरले. मी दुसऱ्या कुठल्याही शाळेचा रेफरन्स घेतला नाही. त्या शिशु मंदिर मधल्या मुस्लिम मुलीला पूर्ण गणेश स्तोत्र येतं. तिने आता इथे जाऊन आपल्या गणपती उत्सवामध्ये एका नाव घेणार नाही, पण एका मोठ्या गणपतीच्या समोर माईक वरती जाऊन, मुस्लिम मुलगी आमची, तिने माईक वरती जाऊन अथर्व शीर्ष म्हणलं. याला तुम्ही काय म्हणणार? आम्ही तिला चुकीचे संस्कार दिले? सुरुवातीला आनंद दवे यांच्याकडे जाईन. आनंद दवेजी, शाळेच्या स्पष्टीकरणावर काय म्हणणं, आणि शाळेला मदरसा वगैरे म्हणेपर्यंत एवढा गंभीर प्रकार घडलाय शाळेमध्ये? मॅडम, थोडासा काहीतरी कनेक्शनचा प्रॉब्लेम झाला. शाळेचं काय म्हणणे मी ऐकलेलं नाहीये, पण मला असं म्हणायचं, तुमचा जो प्रश्न आहे ना की गणपती चालतात तर ईद का चालत नाही, माझं म्हणणं गणपती चालतात तर ईद का चालावी? काही कारण नाहीये. प्रत्येक संस्था वेगळी आहे, त्यांचा धर्म वेगळा, आपापले धर्म आपापल्या शाळेत आणि संस्थांमध्ये करावं ना. तुम्ही 4, 5 आणि 7, 8 वर्षाच्या मुलाला काहीतरी वेगवेगळ्या धर्माचं शिकवण देताय. तुम्ही लव जिहादची एक प्रकारे पेरणी करताय. उद्या तुम्ही लव जिहाद सुद्धा तिथं करू शकाल. आणि एवढं सेक्युलर जर व्हायचं असेल तर आमचं म्हणणे, प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला शुक्रवारी नमाज, रविवारी चर्च कंपल्सरी करा. ख्रिश्चन शाळेमध्ये गणपती अथर्वशीष कंपल्सरी करा. उर्दू शाळांमध्ये गणपतीच्या आरत्या कंपल्सरी करा. पूर्ण सेक्युलर व्हा. हे नाटकं वर्षभरातल्या एखाद्या सणाच्या एखाद्या दिवशी नाटकं आणि थोतांड कशासाठी करताय? 140 वर्षांचा इतिहास असलेल्या शाळेमध्ये जे मागं घडलं नाही ते का घडलं जाते? पुढच्या वर्षी परत तेच घडेल, मग ती परंपरा चालू होईल. मग नाही केलं तर आंदोलनं होतील. विद्यार्थ्यांना शाळेचं शिकवा ना. नको त्या गोष्टीमध्ये संस्थांनी पडण्याचं कारण काय, असा हिंदू महासंघाचा प्रश्न आहे. हिंदू महासंघाला माझा आणखीन एक प्रश्न आहे की 25 डिसेंबरच्या आसपास शाळेमध्ये बरीचशी लहान लहान मुलं लाल रंगाचे सांता बनून जातात. त्यावेळेला कुठे जातो आक्षेप? फक्त ईद ए मिलादलाच आक्षेप का? नाही, याचं कारण खूप मोठं आहे. जर सविस्तर बोलणं करून दिलं तर एक, आम्ही त्याला सुद्धा आक्षेप असतो, त्याला सुद्धा आम्ही करा वगैरे काही सांगत नाही, हे सुद्धा तुम्हाला कल्पना आहे. दुसरं, आता जे हिंदू मुस्लिम सगळ्याचे प्रकरण चाललेलं आहे, ज्या प्रकारे मुस्लिम समाज सुद्धा हिंदूंच्या तेवढ्याच विरोधात येतो. अगदी कालचं म्हणायचं असेल तर धारावीच्या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाचा निकाल सुद्धा तुम्ही थांबवता, सरकारी गाड्यांवर दगडफेक करता. त्यांचं आम्ही कशासाठी अनुकरण करावं? थोडंसं विषयांतर होईल बरं का, पण आम्हाला त्या विषयावर जायची इच्छा होती. तुम्ही चांगला प्रश्न विचारला. जो धर्म, माझी पूजा पद्धती तुम्ही स्वीकारली नाही तर तुम्हाला जगण्याचा अधिकार नाही, आम्ही तुमचे गळे कापू असं सांगितलं जातं. त्यांची शिकवण आम्ही कशासाठी लहान मुलांना शिकवायची, हा प्रश्न आमचा कायम आहे. शमसुद्दीन तांबोळी सर, सांगा मला, आम्ही कुठे चुकतोय? कसं बघायचं याकडे?
म्हणजे आनंद दवे आत्ता जे म्हणतायत ती बाजू पटते का? आणि शाळेने जे काही कृत्य केलंय म्हणजे शाळेमध्ये नेमकं काय घडलं हे मी सुरुवातीला सांगितलं, ते पेपरमध्ये पण सविस्तर छापून आलेलं आहे. माझ्या दृष्टीने ह्याला अनेक अशा बाजू आहेत. आजच्या काळाची एकूण जी आपण परिस्थिती पाहिली तर आपलं भारतीय संविधान हे 75व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे आणि भारतीय संविधानामध्ये जी विविध मूल्ये आहेत, सर्वसमावेशकतेचा असेल, धर्मनिरपेक्षतेचा असेल आणि या पद्धतीने जे शैक्षणिक संस्था आहेत त्यांना नैतिक शिक्षण असतील किंवा पूर्वी जे 10 गाभा घटक असतील याला अनुसरून हुजूर पागाने जे कार्यक्रम घेतला त्याचं मला आनंद होतो, अभिनंदनही वाटतो. आणि ज्या पद्धतीने हिंदू संघटना एकवटलेल्या आहेत, शाळेच्या विरोधामध्ये भूमिका घेतलेली आहेत, समाजाची ज्या पद्धतीने दिशाभूल करत आहेत याचं दुःखही वाटतं, याच्या वेदनाही होत आहेत. याचे एक स्पष्टीकरण द्यावंसं वाटतं की आता जी मांडणी करण्यात आली मी पाहिलं त्यामध्ये सांगण्यात आलं की हा जो कार्यक्रम होता तो कार्यक्रम पैगंबर जयंती म्हणजे पैगंबर जयंतीच्या निमित्ताने आयोजित केलेला होता. शिशु वर्गांसाठी होता, म्हणजे तो जो वयोगट जर आपण पाहिलं. आणि त्यांनी असंही म्हटलं की आमच्याकडे गणेशोत्सव साजरा करण्यात येतो आणि अनेक शाळांमध्ये मला वाटतं हुजूर पागाही त्याला अपवाद नसेल की होळीसारख्या सणाला पोळी दान करण्याचा कार्यक्रम असेल, रक्षाबंधन असेल, मकर संक्रांत असेल, अशा पद्धतीच्या उपक्रमांचं जेव्हा मुलांच्यावरती संस्कार केल्या जातात तेव्हा मोहम्मद पैगंबर हे काय होते, इस्लाम काय होता याबद्दलची जर सकारात्मक माहिती देण्यात आलेली असेल तर मला वाटतं तो एक शिक्षणाचा भाग आहे. दुसरी गोष्ट, खऱ्या अर्थाने जर धर्मनिरपेक्षतेकडे जायचं असेल आणि निधर्मीपणा असं त्याचा अर्थ घेतला तर सगळ्याच पद्धतीच्या धार्मिक कार्यक्रमांना आपण अशा संस्थांमध्ये बंदी घालू शकतो. पण धर्मनिरपेक्षतेचा जेव्हा सर्व धर्म समभाव असा आपण अर्थ घेतो तेव्हा सर्व धर्माच्या अशा पद्धतीच्या सणांची, प्रेषितांची जर मुलांना माहिती देणं हे चुकीचं आहे का वाटतं. आणि असं करणं म्हणजे जिहादी आहे अशी भाषा करणं म्हणजे पुन्हा हे ध्रुवीकरणाकडे गेल्यासारखं आहे. जर आपला देश धर्मनिरपेक्ष असेल तो अजून हिंदू राष्ट्र झालेला नाही. जर हिंदू राष्ट्र झाल्यानंतर आपण अशा भूमिका घेऊ शकतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतीय संविधान, भारतातील एकूण वातावरण या दृष्टीने या विषयाकडे जर पाहिलं तर यात काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही. बरं सर, माझा याला जोडून एक प्रश्न आहे. आपण जिथे विरोधाभासावरती बोट ठेवतो तर सर्व धर्म समभाव किंवा आपल्या संस्कृतीचं, आपल्या संस्कृतीमध्ये धर्म, जाती, पंथ ह्या सगळ्या आलेल्या आहेत आणि त्या घेऊन आपल्याला पुढे जायचंय, ते सोडता येत नाही आपल्याला. त्या घेऊन जर पुढे जायचं असेल तर अशा गोष्टी होणं आवश्यक आहे असं जर आपण म्हणत असू तर आपल्याकडे ज्या सरकारी उर्दू शाळा आहेत, मी मदरसे म्हणत नाही, सरकारी उर्दू शाळा ज्या आहेत ज्यामध्ये बहुसंख्य समाज हा मुस्लिम समाज असतो, त्यातल्या अशा कितीशा शाळांमध्ये गणेशोत्सवाबद्दल माहिती दिली जाते, दिवाळी किंवा ख्रिसमस बद्दल माहिती दिली जाते. हाही एक प्रश्नच आहे ना. बरोबर आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे म्हणजे आम्ही जर जे आंतरधर्मीय सुसंवाद नावाचे एक समूह मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या वतीने चालवतो. यामध्ये हिंदू धर्माचे अभ्यासक आहेत, ख्रिश्चन आहेत, बौद्ध आहेत, मुस्लिम आहेत, यांचे कार्यक्रम आयोजित करतो. अनेक उर्दू शाळांच्या मध्ये अशा प्रकारचे विविध, दिवाळी साजरी करण्यात येते, ख्रिसमसही साजरे करण्यात येते. आणि मला हे म्हणायचंय की जेव्हा केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, पैगंबर जयंती दिनी सुट्टी जाहीर करून त्याचा आदर निर्माण दाखवते, तेव्हा अशा पद्धतीचं वातावरण असताना
त्या संस्थेवरती शंका उपस्थित करणं आणि सरळ सरळ जिहादी वर्गाच्या गटामध्ये आणून ठेवणं, आयोजक कोण होते, त्याला विरोध करणारे कोण, हे सगळं मला वाटतं एक प्रकारचा तमाशा वाटतो खऱ्या अर्थाने. आणि अशा प्रकारचा हैदोस घालणं हे भारतीय समाजाच्या दृष्टीने दुर्दैवी आहे असंही मला नमूद करावं असं वाटतं. बरं, शुभदाताई आपलं काय मत याबद्दल? नमस्कार. मी याच्याकडे ना संस्कृतीच्या अँगलनी बघीन जास्त करून. आणि मला स्वतःला असं वाटतं की आपल्या आसपास आपण ज्या समाजात राहतो त्या समाजात ज्या ज्या संस्कृती नांदतायत आणि ज्या ज्या संस्कृतींमधले काही ना काही सण उत्सव ज्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने अर्थात साजरे होत आहेत ते आपल्याला स्वीकारार्ह असले पाहिजे. आणि सगळ्या संस्कृतींचा आदर करण्याची, त्या समजून घेण्याची एक मनोवृत्ती लहानपणापासून मुलांच्या मनात तयार झाली पाहिजे असं मला वाटतं. तरच आपली मुलं पुढे जाऊन उदार आणि खऱ्या अर्थाने वैज्ञानिक दृष्टिकोनाची होती. आपण आतापासूनच त्यांच्या समोर अशी कुंपणं घातली, हेच स्वीकारार्ह, हे स्वीकारार्ह नाही, असं कशाला? मुलं तेवढी शहाणी समजूतदार असतात. आपण जर नीट पद्धतीने त्यांच्या समोर संस्कृती मांडण्याचा प्रयत्न केला तर त्यांना नक्की समजू शकतं की या कुठल्याही संस्कृतीतल्या कोणत्या गोष्टी कशा स्वीकारार्ह असतात. म्हणजे आता कुठल्याही सणा उत्सवाचं घ्या, अनेक सण उत्सव आज साजरे करताना त्याचा मूळ हेतू आपण लक्षात घेतोय का? आणि कोणालाही त्रास होणार नाही समाजातल्या कुणाही घटकांना, अशा पद्धतीने ते साजरे केले जात आहेत की नाही याच्याकडे आपल्याला आपल्या मुलांचं लक्ष नक्की वेधायचंय. मला हुजूरबागा शाळेत काय झालं हे अर्थात बातम्यांवरून किंवा मगाशी तुम्ही सांगितलं तेवढंच मलाही माहितीये जे मी बातम्यांमध्ये वाचलं ते. जर का त्या निमित्ताने मुन्शी प्रेमचंद यांची ईदगाह ही गोष्ट सांगितली असेल किंवा त्याचं रूपांतर, नाट्य रूपांतर करून घेतलं असेल तर ती गोष्ट खूप चांगली आहे. मी स्वतः ती वाचलेली आहे, खूप वर्षांपूर्वी वाचली आहे, त्यामुळे बारीक सारीक तपशील लक्षात नाही, पण एवढं माझ्या नक्की लक्षात आहे की एक छोटा मुलगा असतो हामिद नावाचा आणि तो त्या जत्रेला जातो, त्याच्याकडे थोडेसेच पैसे असतात खाऊसाठी त्याच्यापाशी असलेले, आणि त्या पैशातून सगळी मुलं खाऊ आणि खेळणी विकत घेत असताना या मुलाची मात्र शोधक नजर माझ्या आजीला स्वयंपाकघरात काम करताना हात भाजतोय, तर तिला तिची मी कशी सुटका करीन यासाठी तो प्रयत्नात असतो. मग त्याला एक भांड्यांचं दुकान दिसतं, त्याच्यातला चिमटा बघून त्या मुलाला वाटतं की अरे वा, हा जर चिमटा माझ्या आजीने वापरला, हे उपकरण जर तिच्या हाती आलं तर तिचा हात भाजणार नाही, आणि म्हणून तो त्या पैशातून तो चिमटा घेतो आणि आजीला देतो. आजी त्याला म्हणते ही कशाला आणलंस? तर त्याच्यावर तो मुलगा म्हणतो, आजी तुझा हात भाजतोय हे मी बघतोय ना, तर मला असं वाटलं की हे उपकरण जर तू वापरलंस तर तुझा हात भाजणार नाही. तर एवढासा छोटासा मुलगा आजीचा विचार करतो, आपल्या आजीला त्रास होऊ नये, तिला भाजू नये म्हणून ते चिमटा नामक एक छोटस उपकरण लोखंडी तिला घेऊन देतो. ही किती छान संवेदनशीलता आहे त्या मुलाची. आणि जर एखाद्या सण उत्सवाच्या निमित्ताने अशी छान संवेदनशीलता मुलांच्या मनात कुठेतरी रुजेल अशी गोष्ट जर तिथे सादर झाली असेल तर खूप चांगलीच गोष्ट आहे असं मला वाटेल. म्हणजे मी तर म्हणते की एखाद्या सण उत्सवाचं एक चांगल्या रूपात त्या शाळेने तिथे सादर केलेलं आहे. खीर खायला दिली असेल तर आपली खाद्य संस्कृती आज जे आपण खातो, आपल्या खाद्यपदार्थांमध्ये जे जे आहे आपण खातो, ती अशीच तर तयार झाली आहे की अनेक ठिकाणचे, अनेक प्रांतांमधले, अनेक धर्मांमधले चांगले चांगले पदार्थ स्वीकारत आपली खाद्य संस्कृती एवढी मोठी आणि एवढी छान विस्तारित त्याचं रूप आपल्याला दिसतंय. तर त्यातला काही पदार्थ त्या मुलांनी त्या निमित्ताने शाळेत खाल्ला. मला याच्यात काहीच वावगं दिसत नाहीये आणि मला स्वतःला तरी असं खूप वाटतं की सगळ्या संस्कृती मुलांना खूप चांगल्या पद्धतीने आपण दाखवल्या पाहिजे. बरं, आनंद वेजी, आता असं आहे की धर्म म्हणून का बघायचं याच्याकडे? संस्कृती, भारतामध्ये इस्लाम आहे ही फॅक्ट आपण मान्य करतो. जर आपण त्याला आपल्या संस्कृतीचा एक भाग म्हणतोय तर ती संस्कृती शाळेमध्ये दाखवली, काही प्रमाणात त्याची मुलांना तोंडओळख करून दिली, तर याच्यामध्ये चुकलं काय? धर्माचं शिक्षण या चौकटीमध्ये तुम्ही याला कसं बसवताय? हे धर्माचं शिक्षण कसं झालं? ईद या सणाची माहिती देणं हे धर्माचं शिक्षण कसं? मला सलग फक्त 2च मिनिटं द्या, यांना बऱ्यापैकी वेळ दिलाय. ईदची तुम्ही माहिती घेता तर धर्माचाच विषय आला ना. तुम्ही नुसतं शीरखुर्मा कसा बनवायचा आणि तो कसा खायचा हे सांगा, आम्हाला काहीच म्हणणं नाहीये. ती पाककला झाली. मग गणेशोत्सव साजरा करताना काय शाळेमध्ये मोदक बनवायच्या कार्यशाळा घ्यायच्या? आनंद वेजी, गणेशोत्सव साजरा करताना काय शाळेमध्ये मुलांना मोदक बनवायला शिकवायचं? कार्यक्रम बनवा ना, शीरखुर्मा. मॅडम मला सलग, नम्रता मॅडम मला सलग 2 मिनिटं द्या प्लीज. मी ते सांगितलं, तुम्ही सलग
मला काय म्हणायचंय, तुम्ही फक्त शीरखुर्मा खायला करायला शिकवा, आमचं काही म्हणणं नाहीये. माझ्या दोघांना आव्हान आहे, गोड गोड बोलणं खूप सोपं असतं. तुम्ही कोणत्याही शाळेमध्ये, उर्दू शाळेमध्ये एक कार्यक्रम ठेवा, हिंदू महासंघ येईल, तिथं संस्कृतीची वंदना करू, आम्ही गणपतीचा अभिषेक करू, तिथं प्रसाद बनवू, त्या सगळ्या मुलांना खायला लावणार आहे का तुम्ही? आणि करून दाखवा. आमचं आत्ता आव्हान आहे दोघांना. आम्ही येतो, उद्या येतो, तुम्ही शाळा निवडा. ते करतायत म्हणाले ना, शमसुद्दीन तांबोळी सरांनी तेच सांगितलं की ते तसंच करतायत. नाही ऐका मॅडम माझी विनंती आहे, तुम्ही मला सलग 2 मिनिटं वेळ द्या प्लीज. 2 मिनिटं वेळ द्या. तुम्ही जे आत्ता जे तुम्ही यांना सांगताय ना सगळं कंपल्सरी करू नका ना मुलांना. तुम्ही एक शाळेत बोर्ड लावा की उद्या आम्ही इथं ईदचा कार्यक्रम करणार आहोत, मुस्लिम समाज कसा चांगला शिकवणार आहोत, ज्यांना यायचं त्यांनी या. तुम्ही शाळेत विद्यार्थ्यांना शाळा म्हणून बोलवता आणि नंतर नको ते नाटकं करायला लावता. सगळ्यांना कंपल्सरी कसं करता? पहिली गोष्ट. दुसरं, तुम्ही सांगता की एखाद्या समाजाची किंवा धर्माची शिकवण मुलांना मिळावी, त्याच्याबरोबर त्याचे साईड इफेक्ट सुद्धा मुलांना शिकवणार आहात का? 1400 वर्षांचा रक्तरंजित इतिहास, मंदिरं कशी तोडली गेली, जोहार का झाले, सामुदायिक बलात्कार का झाले, मुंडक्यांच्या राशी कशा नाचवल्या गेल्या, मुंडक्यांचे डोंगर कसे तयार झाले, आज सुद्धा काश्मीरमध्ये तुम्हाला का येऊ देत नाही, हे सगळं ते पण सांगा ना, ते पण शिकवा. एक कल्ली नका सांगू ना, गुलाबाच्या फुलावर त्याला काटे असतात हे सुद्धा सांगा ना, मग मुलांना निवडू द्या ना. तुम्ही फक्त थोतांड करणार, काय ती शीरखुर्मा खायला शिकवता, पाककला लावा. असं सुद्धा शाळेतली मुलं दूध आणि खीर घेऊन जात असतील, त्याच्यावर कधी बंधनं आणलीत का? तुम्ही मुलांना शाळेत बोलवताय गप्पा मारायला, कार्यक्रम करायला, तिथं तुम्ही ईद करायला लावताय, फसवताय मुलांना. तुम्ही चॉईस द्यायचा होता मुलांना, उद्या असा असा कार्यक्रम आहे, ज्यांना यायचं ते आले असते. आणि माझं परत आव्हान देतो या दोघांना, तुम्ही शाळा निवडा, आम्ही तिथे शाळेत येऊ, प्रसाद बनवू, गणपतीची पूजा करू, सरस्वतीची वंदना करू, तिथं तुम्ही प्रसाद खायला लावा. आमच्याकडनं आव्हान आहे तुम्हाला, स्वीकारावं दोघांनी. आता आव्हान, लाईव्ह चॅनलला आव्हान स्वीकारावं. आनंद दवेजी, शाळेमध्ये एक ईदगाह निवडा, नावाची नाटिका करणं किंवा ईद हा सण काय आहे त्याची माहिती देणं किंवा शीरकुर्मा खाणं, ह्याच्यामध्ये धर्माचं शिक्षण कुठे आलंय का? तिथे शाळेत मुलांना नमाज पढायला शिकवला की तिथे एकमेकांना गळा भेट देऊन शुभेच्छा काय म्हणतात त्याला ते कसं द्यायला शिकवलं, ईद मुबारक करायला शिकवलं? अहो, ते मुंशी प्रेमचंदांची एवढी सुंदर कथा आहे ज्याच्यामधला तो हमीद आपल्या आजीचा हात भाजू नये म्हणून त्याला जी ईदी मिळते, ईद निमित्त जे गिफ्ट मिळतं त्यातनं चिमटा आणून देतोय, ती कथा जर सांगितली जात असेल तर हमीद आणि आपला श्रावण बाळ ह्याच्यामध्ये काय फरक आहे? आता मॅडम, प्रेमचंदांनी बाकीच्या गोष्टींवर नाही, ऐका ना, प्रेमचंदांच्याच तत्कालीन लेखकांनी बाकीचे जे लिहिले ते मी इथं वाचत बसू का मॅडम? मी मगाशी सांगितलं जोहार का झाले सांगा आम्हाला, का हजारो राण्यांना आगीत कुदावं लागलं सांगा ना आम्हाला, का मुंडकी छाटली गेली सांगा ना आम्हाला. तेव्हा तो विषय आता नकोय. इतिहासाच्या पुस्तकात हे नाही असं वाटतं तुम्हाला? सांगता कंपल्सरी नको, तुम्ही बोर्ड लावायचा. आनंद दवेजी, इतिहासाच्या पुस्तकात हे नाही असं वाटतं तुम्हाला? बोलता म्हणजे ती ईदच झाली ना, मग ते धार्मिक करू नका असं कसं म्हणताय? काय इतिहासाच्या पुस्तकात तुम्ही म्हणताय त्या गोष्टी नाहीयेत असं वाटतंय तुम्हाला? सगळ्या गोष्टी आहेत या इतिहासामध्ये. मी जे म्हणतो ते पण नाहीये का ते सांगा. नाही, मी जे म्हणतोय ते पण नाहीये का हे पण सांगा. बर, माझा विषय मॅडम विषयांतर होतंय. या दोघांनी सांगावं कोणती शाळा, कुठं शाळा, आम्ही येतो. विद्यार्थ्यांना तांबोळी साहेबांनी स्वतः त्यांच्या हातानं प्रसाद खायला लावणार का मला सांगा. मी आता लाईव्ह चॅनलला त्यांचं आव्हान स्वीकारतो. बर, तांबोळी सर, तुम्हाला थेट आव्हान दिलं त्यांनी. सर्वप्रथम आनंद दवे यांनी जी अपेक्षा व्यक्त केलेली आहे, इच्छा व्यक्त केली किंवा एक प्रकारचं आव्हानच दिलं, इच्छा नाही व्यक्त केली, त्याची मी अत्यंत आनंदाने स्वागत करतो आणि स्वीकारतो सुद्धा. शाळेचं नाव सांगा, कधी यायचं ते सांगा. असं करूया, जसं हे ईदच्या निमित्ताने कार्यक्रम झाला असंच आपल्याकडे हिंदू समाजामध्ये धर्म अनेक प्रकारचे सण आहेत. अशा एखाद्या सणाची गरज नाही, सणाची आता सांगा. नवरात्र येतात, नवरात्र येत आहे, तुम्ही सांगा नवरात्रीच्या पहिल्या दिवशी या. उर्दू माध्यमांची महानगरपालिका नका सांगू, तुम्ही सांगा नवरात्रीच्या पहिल्या दिवशी या, आम्ही येतो. आमचे 7 दिवसांचे देव आहेत, आमचा सोमवारचा देव आहे, आमचा मंगळवारचा देव आहे, आमचा बुधवारचा देव आहे, आमचा गुरुवारचा देव आहे, गुरुवारचा देव निवडून आम्ही येतो, प्रसाद वाटप करतो. तर सर्वप्रथम आनंद दवे यांनी केलेलं जे आव्हान आहे ते मी आनंदाने स्वीकारतो, हे जाहीरपणे सांगतो. तारीख आणि वेळ सांगा. नंबर दोन असं आहे की मगाशी सांस्कृतिक अंगाने ताईने जे विवेचन केलं त्यामध्ये ईदगाह ईद विद्यार्थ्यांसमोर सादर करणं याचे किती अंगाने स्वागत व्हायला पाहिजे. नंबर 1, विद्यार्थ्यांच्या कला गुणांना येथे वाव दिलेला आहे.
त्याग काय असतो, सहसंवेदना काय असतात, आजी आणि नातवांचं नातं काय असतं, हे वैश्विक सत्य आहे, सार्वत्रिक सत्य आहे, मुलांच्या संस्काराचा हा विषय आहे. अशा विषयांना विरोध करणं हे अत्यंत चुकीचं आहे. आणि मग आपण करतो काय की आम्ही विषयांतर नाही म्हणत विषयांतराचे मुद्दे घेतले जातात, त्या मुद्द्यावरती सुद्धा आपण चर्चा करू शकतो. आणि मला हे माहिती नव्हतं की कोणत्या पद्धतीने पैगंबर जयंती साजरी केलेली आहे, पण आता लक्षात आलं. अशा पद्धतीने जर ईद साजरी करण्यात आलेली असेल तर ते कौतुकाचा विषय व्हायला पाहिजे. माझी सर वेळ संपत आली, आपण स्वागत करायला पाहिजे. ठीक आहे, माझी वेळ संपत आली. मला शुभदाताईंना शेवटचे 30 सेकंद द्यायचे. पद्धतीने याकडे आपण पाहतो. शुभदाताई, मुलांसाठी लिहिताना अशा प्रकारच्या गोष्टी, अशा प्रकारचे कार्यक्रम शाळांमध्ये वगैरे होणं आणि आपल्याकडे धर्म आणि संस्कृती ही जी तारेवरची कसरत आहे, कसं बघता? आम्ही स्वतः मुलांसाठी लिहिताना पण आणि शाळेमध्ये जेव्हा जातो ना, तेव्हा हे जे धार्मिक वाद आहेत किंवा एकमेकांबद्दल धर्मांबद्दल मध्ये ज्या कटुता आहेत ना, त्याला कुठेही स्पर्श न करता आम्ही मुलांचा भावनिक विकास, मुलांचा वैचारिक विकास आणि बौद्धिक विकास याच्याकडे जास्त लक्ष देतो. कारण आपण वाचनातून मुलांना विचार आणि विचारातून विकासाकडची आपली सगळी वाटचाल आहे, त्या वाटचालीवरून जर आपण मुलांना नेलं ना, तर सारासार विवेकबुद्धी असलेली मुलं आपण नक्की निर्माण करू शकू. आणि एकदा विवेकबुद्धीने विचार करायला लागली ना मुलं, की त्यांना बरोबर चॉईस करता येणार आहे त्यांच्या आयुष्यात, त्याच्यावर विश्वास आहे. एक आहे की आपल्याकडे विविध धर्म आहेत का? नक्की आहेत. धार्मिक कटुता आहे का? तर अगदी भरभरून ती सुद्धा आहे. मात्र यातलं आपल्याला शिकवायचं काय आहे मुलांना? जसं या कार्यक्रमाच्या सुरुवातीला होतं की एका शाळेमध्ये, मराठी शाळेमध्ये जर ईद ए मिलाद शिकवलं जातो, तर एखाद्या उर्दू शाळेमध्ये दिवाळीबद्दल शिकवलं जाणार आहे का? दुर्दैवाने खूप कमी ठिकाणी हो असं उत्तर येतं, बऱ्याच ठिकाणी नाही असं उत्तर येतं. आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी जर बदलायच्या असतील आणि जसं आता शुभदाताईंनी सांगितलं की मुलांना त्या कटुतेच्या पलीकडे भावनिक नातं त्या संस्कृतीशी जर तयार करायचं असेल, एक खूप छान शब्द आहे स्वीकारणे, ऍक्सेप्टन्स सगळ्या गोष्टींचा, तरच सर्व धर्म समभाव, सर्व धर्म समरसता, ज्याच्या आपण मोठमोठ्या आवाजात आरोळ्या देत असतो, ते शक्य होणार आहे. कटुता पसरवण्यासाठी अनेक जण आहेत, कटुता मिटवण्यासाठी कोण पाऊल उचलणार आहे? हाच खरा प्रश्न आहे. धर्म प्रत्येकाची वैयक्तिक गोष्ट असते, प्रत्येकाचे वेगवेगळे विचार याबद्दल असतील, त्यांचे आदर आम्ही नक्कीच राखतो. बाकी तुमचं तुम्ही ठरवण्यासाठी मोकळे आहात. आपल्याला तांबोळी सर, आनंद दवे आणि शुभदाताई या तिघांनीही चर्चेसाठी वेळ दिला. सगळ्यांचे आभार. आजचा धुरळा इथेच थांबलाय. उद्या पुन्हा भेटूया नवीन विषयासह. पाहत रहा पुढारी.